22 जूनपासून मुंबईच्या आझाद मैदानावर सुरू असलेल्या शिक्षकांच्या आंदोलनाची शासनानं अद्याप पुरेशी दखल घेतली नसल्याचा आरोप करत शिक्षक समन्वय संघानं आता आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेतलाय। येत्या 30 जूनपासून राज्यभरातील शिक्षकांनी सामुदायिक बेमुदत रजा टाकून मुंबईतील आझाद मैदानावर दाखल व्हावं असं आवाहन संघटनेच्या वतीनं करण्यात आले। या संदर्भात शिक्षक संघटनांनी विविध लोकप्रतिनिधी आणि प्रशासनालाही निवेदन देण्याचा निर्णय घेतलाय। मुंबईच्या आझाद मैदानावर 22 जूनपासून सुरू असलेल्या शिक्षक आंदोलनाला अपेक्षित प्रतिसाद शासनाकडून मिळत नसल्याचा आरोप शिक्षक समन्वय संघानं केलाय। त्यामुळे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला असून 30 जूनपासून राज्यातील सर्व शिक्षकांनी सामुदायिक बेमुदत रजा टाकून आझाद मैदानावर दाखल व्हावं असं आवाहन करण्यात आले। शिक्षकांनी आपल्या संस्था, मुख्याध्यापक आणि शिक्षण विभागाला रजेची पूर्वकल्पना देऊन आंदोलनात सहभागी व्हावं असंही संघटनेनं म्हटलंय। तसंच पुढील काही दिवसात मंत्री, आमदार, खासदार आणि इतर लोकप्रतिनिधींना भेटून शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत निवेदने देण्याचं नियोजन करण्यात आलंय। माझा पगार माझी जबाबदारी हे ब्रीदवाक्य स्वीकारत शिक्षकांनी कोणत्याही निमंत्रणाची वाट न पाहता एकजुटीनं आंदोलनात सहभागी व्हावं असं आवाहन समन्वयक खंडेराव जगदाळे आणि पुंडलिक रहाटे यांनी केले। आमच्या मागण्यासाठी या मैदानात बसलेलो आहोत। गेल्या 2 दिवसांमध्ये काही मंत्री आणि आमदार यांच्या भेटी घेतल्या। आमच्या मागण्याबाबत त्यांना आम्ही आमचं म्हणणं पटवून दिलं। आज आदरणीय शिक्षण मंत्री यांची भेट घेतली। शिक्षण मंत्र्यांनी सुद्धा हसतमुख चेहरा करत आज आपल्या मागण्याबाबत आम्ही सकारात्मक आहोत असा आम्हाला शब्द दिला। पण नुसता शब्द देणं आणि प्रत्यक्षात कृती होणं हे खूप मोठं या दोन्हीमध्ये अंतर आहे। मग एखादं उग्र आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही। जसं मागच्या जुलैमध्ये आपण एखादं आंदोलन केलं होतं आणि त्या आंदोलनाला धार आली होती आणि राज्यातील आपण सर्वांनी एकमुखीनं सर्व शाळा बंद करून आझाद मैदानात दाखल झालेलो होतो। तशाच प्रकारचा निर्णय आम्ही या ठिकाणी असलेल्या सर्व समन्वयकांच्या माध्यमातून घेतलेला आहे। माझी विनंती आहे की आता येणारे 2-3 दिवस सुट्टी आहे आणि सुट्टी असल्यामुळं इकडं मुंबईमध्ये कोणी येणार नाही। आम्ही शासनाला निवेदन तयार केलेलं आहे। आमच्या मागण्या जर 29 तारखेपर्यंत जर पूर्ण झाल्या नाही तर 30 जून 2026 पासून सामुदायिक रजेवर जाऊन बेमुदत धरणे आंदोलनामध्ये सहभागी होत आहोत।